हाय, मी मनस्वी. तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. हा व्लॉग स्पेशल आहे कारण गणपती आणि कोकण. काय आठवतं आहे? हे दोन गोष्टींचं नातं कसं आहे? स्वर्गात सुख आणि सुखात स्वर्ग. आणि तुम्ही कोणत्या पण कोकणातल्या माणसाला विचारा, गणपतीमध्ये गावी जायची हुरहुर काय असते. सुट्टी मिळत नसली ना तरी गावातल्या सगळ्या देवांगा गाराणं घालतो आम्ही. खरा असा ना? हां, इथे खूप जण येऊन बोल की इतकं काय, देव कुठे पण पाया पडा सारखाच असतो. हां, हे आमका पण माहीत असावं. पण हे धावपळीच्या जिंदगीत ना आमचं कोकण असो हा ज्याच्याकडे येऊ मेंटल स्ट्रेसचा औषध हा. ता म्हणजे देवाचा नामस्मरण, भजन, आरती, हरिपाठ. तुमका माहीत असा काय हो कोकणातलो गणपती कसो असता? नसात माहीत तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. मी कोकणात जात आहे आणि तुमका पण नेत आहे. आमच्या चतुर्थीक येताच ना मग. कोकण नाव ऐकताच स्वर्ग दिसतो ना डोळ्यासमोर. हाईप नाही हो, वाईब हा आमचा कोकण. कोकण इमोशन हा आमचा. कोकण कसा काय हा आता येवा सांगतोय तुमका. कोकणात तुम्ही कोणत्या पण वाडीत पाय ठेवा, तुमका गेल्या गेल्या एक प्रश्न पहिले विचारतलेच. खयच्या गाडी नेलस रे? लेट झाली की काही वेळेत इली? गावात जाऊन गावात जाऊन दुधाच्या चायपेक्षा फुटी चाय जे विहिरीच्या पाण्याची चव येते ना, आहा अमृतच जणू. पावसाळ्यात पांदीतून गणपतीच्या आरतीला जाऊचा वेळ ह्या कोकणातच दिसता. आताशा कोकणात जायच्या रेल्वेच्या कन्फर्म तिकटी आणि मंजूर झालेली सुट्टी ही नशीबवान लोकांच्याच वाट्यात असता. गाडीत कोणत्या पण गावातलं असान दे, तो तुमका त्याच्या घरात गणपती येऊचं आमंत्रण नक्की. मी पण तुमका माझ्या गावी याचं आमंत्रण देते. प्रत्यक्षात नाही हो, पण माझ्या व्लॉग थ्रू तर येशातच ना.